घोषणा. सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज नेते पुढे सरसावले होते. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसाच्या दिवशीच आपण साताऱ्याची लोकसभा निवडणूक जनतेतून लढवणार असल्याची घोषणा केल्याने आता भाजपच्या चिन्हावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सातारच्या लोकसभेत उमेदवार म्हणून उभे राहणार हे निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं आपला संकल्प काय असणार? नाही, संकल्प केवळ वाढदिवसापुरता म्हणजे मर्यादित नसतो. पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली. राजकारण कधी केलं नाही. केलं तर समाजकारण, ते सुद्धा समाजाच्या हिताचं. आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना
सर्व धर्म समभावाची, त्याच विचाराने आजपर्यंत वाटचाल केली. जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केलेला नाही आणि कोणीही करू नये. कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची, केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे. नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, जे फक्त स्टेट्स जरी वेगळे असले म्हणजे दिसताना एक अखंड राष्ट्र दिसतं, पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात. तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे. त्या दृष्टिकोनातून वाटचाल माझी नेहमीच राहील. मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत, आवर्जून येत आहेत, काय मोठी घोषणा करणार आहे? नाही, तर घोषणाबद्दल काय मला माहित नाही, पण त्यांचं मोठेपण आहे. पर्सनल माझे आणि त्यांचे रिलेशन्स, तर आता जरी मुख्यमंत्री असले तर ते ह्या अगोदर सुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच. आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि मी त्यांना विनंती केली, जर आला बरं होईल, त्या अनुषंगाने ते करेल. मला आता उदयनराजेंच्या लोकसभेची मोहीम आजपासून वाढदिवसाची सुरू झाली असं म्हणायचं. मोहीम शब्द चांगला वापरला. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही. आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं.